मुंबई आणि पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूयात न्यूज टॉप 9 मध्ये। 19 फेब्रुवारीला मोदींच्या हस्ते कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन, वरळी ते मरीन ड्राईव्ह 10 किलोमीटर मार्गाचं उद्घाटन होणार। 15 मे पर्यंत कोस्टल रोडचे दोन्ही टप्पे पूर्ण होणार। 25 एप्रिलला अंधेरीमधील गोखले पूल सुरू होणार, पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची माहिती। मुंबईशी देणं घेणं नसणाऱ्यांना अर्धवट कोस्टल रोडचं फक्त श्रेय घ्यायचंय, उद्धव ठाकरेंचा कोस्टल रोडवरून सरकारवर निशाणा। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर, 2024-25 साठी 59,994 कोटी प्रस्तावित। 2023-24 मध्ये 33,290 कोटी रुपयांचा आर्थिक महसूल पालिकेला प्राप्त, तर मालमत्ता करामधून 4,500 कोटी रुपये मिळाले। अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचं गर्भाशयाच्या कॅन्सरनं निधन, 32व्या वर्षी पूनम पांडेनं घेतला अखेरचा श्वास। पुण्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सर्जिकल स्ट्राईक केला जाईल, कोयता यांच्या विरुद्ध कारवाई करणार पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। प्लॉट पाडून विक्री करणाऱ्यांना महारेराचा नोंदणी क्रमांक आवश्यक, महारेराकडून राज्यातील 41 विकासकांना कारणे दाखवा नोटीस, पुण्यातील 21 विकासकांचा समावेश। पुण्याच्या बाणेर औंध रस्त्यावर तब्बल 80 झाडांची कत्तल होणार, रस्ता रुंदीकरण आणि पार्किंगसाठी ही झाडं कापली जातील, पर्यावरण प्रेमींचा मात्र याला विरोध। देश आणि विदेशात काय घडलं तेही आपण पाहूयात न्यूज टॉप 9 मध्ये। केंद्र